अटकपूर्व जामीन नाही मिळाला तर हजर करणार. विकास शेठ गोगावले प्रकरणी मंत्री भरत शेठ गोगावले यांची प्रतिक्रिया. विकास शेठ गोगावले यांच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहे. जामीन मिळाला नाही तर हजर करणार असल्याची माहिती मंत्री भरत शेठ गोगावले यांनी दिली. गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात असे ताशेरे न्यायालयाने पोलिसांवर मारले. 2 डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. कोर्टाचा अगर पोलिसांचा अवमान करायचा नाही, प्रत्येक जण अटकपूर्व जामिनासाठी जातो, तो गुन्हा आहे का, असा सवाल गोगावले यांनी उपस्थित केला. मोकाट फिरतात म्हणजे आम्ही अँटीसेप्टिक बेल टाकलेला होता. मुळामध्ये निवडणुकीच्या वेळेला झालेला तो वाद होता. इतर काय दुसरी काय भानगड नव्हती की बाबा इतर काय मोठे भानगडी झाल्यात. फक्त त्यावेळेला जे समोरासमोर तिथं वाद झाला आणि त्याच्यावरनं जी काय 307 कलम लागत नाही असं म्हणतात वकील लोक, तरी पण लागले गेलेलं हरकत नाही आहे. आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पोलिसाचा अवमान करायचा नाही आहे. आम्हाला त्यांना जर अँटीसेप्टी बेल नाही मिळाला तर आम्हाला हजर करायचं. आता प्रत्येकजण आपापल्या परीने अँटीसेप्टी बेलसाठी जातो आणि तो जात असताना तो काय गुन्हा आहे का? आणि तो जर गुन्हा जर नसेल आणि जर बेलच नाही झाला तर आज ना उद्या आम्हाला हजर करावं लागणार आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. मग ह्याच्यामध्ये कोर्टाचा अपमान किंवा पोलिसांचा अपमान ह्या करण्याचा आमचा हेतू नाही आहे. हे मी आज पुन्हा एकदा सांगतो आहे. आणि त्याला जर अँटीसेप्टी बेल नसेल मिळत तर त्यांना आम्ही हजर करू.